हॅलो माझी फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे. तर काल तुम्हाला माहिती असेल की खूप पाऊस होता, त्याच्यामुळे घरी भाजी नव्हती काही आणायला, कारण पावसामध्ये बाहेर गेलोच नाही. त्याच्यामुळे बनवली घरात असलेल्या बटाट्यांची भाजी, पिवळी भाजी. ह्याची रेसिपी एकदम सोपी आहे. मला तर वाटतं बहुतेक काय सगळ्याच गृहिणींना माहिती असेल. पहिलं तर मी तेल घेतलं, तेल थोडं जास्त झालं म्हणून थोडं मी काढून घेतलं, कारण ते खूप ऑइल नंतर खूप पसरतं जेव्हा भाजी थंड होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर तेल काढून घेतलं, तेलामध्ये मोहरी घेतली, आलं लसूण मी किसणीवर किसूनच टाकलं होतं. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये घातलं हिंग, हळद आणि मस्तपैकी परतून घेतली. कोथिंबीर घातली, त्याच्यामध्ये कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. आणि ह्याच्यामध्ये मी हळद घातली आणि मस्तपैकी भाजी आहे हे जिरं घातलं आणि मस्तपैकी परतून घेतली. आलं लसूणचा जो उग्र वास असतो तो जाईपर्यंत परतून घेतली. त्याच्यानंतर मी 4 बटाटे जे उकडून मी कापून घेतले होते ते घातले. जर तुम्ही वडे बनवत असाल बटाटे वडे, त्यासाठी ही भाजी एकदम बेस्ट लागते. कांदा घालायचा नाही आहे, मी कांदा नाही घालत. आणि भाजी स्मॅशरने स्मॅश करून मस्तपैकी वडे तुम्ही बनवू शकता. इथे माझी भाजी रेडी झालेली आहे. कोथिंबीर भरपूर घातलेली आहे मी. आणि प्रत्येक घरात असं ना एक कार्टून असतंच. ही माझी लेक तिच्या बाबांचं टी शर्ट घालून आणि बेल्ट घालून फिरत होती फॅशन शो करत. तर काल तोंडी लावायला जसं मी सांगितलं भाजी नव्हती म्हणून म्हटलं आपण चटणी बनवूया क्विक. एक अर्धी वाटी, एक सुकी खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते ती किसून घेतली मी. त्याच्यानंतर भाजायची वगैरे काही नाही, एकदम सिंपल आहे, 5 मिनिटात बनते. त्याच्यानंतर मी त्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं. तुम्ही अख्खे शेंगदाणे जरी टाकलात भाजलेले तरी चालेल. त्याच्यानंतर आपला घरगुती जो मसाला असतो, मी मालवणी तिखटच इथे वापरलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ. झाली चटणी रेडी. तुम्ही नक्की करून बघा आणि सांगा मला.